अय्यो, प्रेमात हेही असतं. हो, तेही असतं. शुभ, अश्विका. हम्म. बट 81. बट 80 मध्ये बघितलं होतं आपण. अश्विकाला बरं नसतं म्हणून अश्विका घरी असते, रेस्ट करत असते, तर फ्रेंडचा कॉल येतो आणि ती फिरायला जायचं बोलते विथ बॉईज. तर यावरून अश्विका काय डिसाईड करते आणि शुभला विचारते की नाही, ते पुढे बघू. हम्म. सो हे ऐकताच शुभला लगेच कॉल करते अश्विका. तर शुभ रिसीव्ह करतो. तर अश्विका विचारते की माझ्या काही फ्रेंड्स आहे, तर त्या सगळ्या फिरायला जायचं बोलत आहे, लाईक इव्हिनिंगपर्यंत रिटर्न येऊ असं. तर त्यांचे बॉयफ्रेंड पण आहेत सोबत. तर ती मला बोलत होती की शुभला पण विचारून बघ. तर त्यासाठी कॉल केलं मी. तर शुभ खूप कामात असल्यामुळे लगेच बोलतो की नाही जाऊ शकत आपण, सो तू त्यांना सांगून दे आणि रेस्ट कर घरी. मी कामात आहे, सो बोलू आपण नंतर. ओके, टेक केअर. अँड देन कॉल कट. ओफो. कॉल कट होताच अश्विका तिकडे सांगते की मी नाही येऊ शकत आणि खूप हॅपी फील करत मस्त स्माइल करत असते की बरं झालं. शुभ चिडला नाही मुलांचं ऐकून. बापरे, मी तर किती घाबरली होती. अँड देन अश्विका असंच टी व्ही बघत असते. तर काही वेळाने कामापासून थोडं फ्री होतो शुभ आणि चहा पित असतो. तर तेव्हा अश्विकाला कॉल करतो. तर अश्विका अगदी लाडात बोलते की हाय शोना, बोला झालं का काम? हम्म. तर शुभ बोलतो, तुझं शोना बाबू बाजूला ठेव आणि मला हे सांग, तुला थोडी तरी अक्कल आहे का? काय विचारायला कॉल केली तू मला? फिरायला जायचं का? तुला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी असल्या छपरी लोकांसोबत कुठे जात येत नाही आणि फिरायला जायचंच आहे तर आपण दोघे जाऊ, पण असं फालतू लोकांसोबत नाही. मला नाही आवडत हे असलं काही. आणि तुला बरं नाही म्हणून तू घरी आहे रेस्ट करायला आणि तुला बाहेर जायचं सुचत आहे. हां. अश्विका बोलते, नको असं कोणाला काही बोलू प्लीज. लोकांना बोलून आपलं तोंड खराब करायचं नसतं. आणि मला तुझ्यासोबत जाता येत होतं म्हणून एक्सायटेड होऊन तुला कॉल केली मी. पण ठीक आहे, आपणच जाऊ. मी बरी झाल्यानंतर. चल तू कर काम, मी पण झोपते आता. ओके, मग उठल्यानंतर कॉल करते तुला. आणि जर मी 5ला नाही उठली तर मला कॉल कर प्लीज. शुभ बोलतो, का ग, तुला कुठे जायचं आहे का 5ला? घरी आहे तर निवांत झोप ना, जेव्हा जाग येईल तेव्हा उठून मेसेज कर मला. अश्विका बोलते, मला तुला भेटायला यायचं आहे, सो तू मला बरोबर 5ला उठव आणि प्लीज कारणं देऊन टाळायचा प्रयत्न पण करू नको. कळलं तुला? शुभ. यावर शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि मग अश्विका झोपी जाते आणि शुभ आपलं काम करत असतो. तर कामात असल्यामुळे 5:30 होऊन जातात. तर तेव्हा शुभच्या लक्षात येतं की अश्विकाला उठवायचं होतं आणि मग लगेच कॉल करतो. तर अश्विकाला जाग येते आणि हेलो बोलताच टाइम बघते. तर शुभला चिडून बोलते की यार तू माझे 30 मिनिट वेस्ट केले. आता मला तुला 30 मिनिट एक्स्ट्रा थांबावं लागेल, कळलं? तू फक्त लवकर जायचं आहे बोल, मग बघ कसं ऐकवते तुला. हम्म. शुभ बोलतो, अगं माझी लास्ट 2 कामं होती, फक्त तेच लवकर करायच्या घाईत हे विसरलो. सॉरी बेबी, पण प्लीज जिम जाता नाही येणार इतका वेळ नको घेऊ म्हणजे झालं. बिकॉज आपण भेटतच असतो आणि हे नवीन नाही आपल्यासाठी. सो प्लीज एवढं तर समजून घेणारच तू. आय नो. अश्विका बोलते, शुभ मी काहीही समजून घेणार नाही आहे आणि तुला मला भेटायला इतकं जीवावर येत आहे ना, देन ठीक आहे, नाही भेटायचं आपण. जा तू डायरेक्ट घरी. मी कुठेही येणार नाही आहे, सो कुठेही वेट करत थांबायची काही एक गरज नाही आहे, कळलं? आणि यानंतर मी भेटायचं बोलणारच नाही कधी. शी याल, माझं मलाच खूप जास्त राग येत आहे आता. शुभ बोलतो, अश्वू बेबी प्लीज शांत हो आणि असं चिडचिड करू नको. आपल्याला जास्त वेळ बोलता यावं म्हणूनच मी फास्ट काम करत होतो आणि ते फिनिश न करता मी येऊच शकलो नसतो. मग असं उगाच काही माहीत नसताना चिडचिड केलेलं बरं दिसतं का? तूच सांग बेबी. तू इतकी हुशार समजदार आहे आणि तू जसं वागणार तर कसं चालेल ना बेबी? अश्विका बोलते, आता मला गोड बोलणं बंद कर, खूप राग येत आहे तुझं. तू फक्त ये भेट मला. बघ तिथेच पब्लिक प्लेसवर कशी मारते तुला. आणि तू माझ्यावर हात पण उचलायचा नाही, हा. अरे बापले. व्हेरी क्यूट. शुभ यावर ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि मग तसाच अश्विका उठून रेडी होते आणि शुभला भेटायला यायला निघते. तर अश्विकाची मम्मा विचारतात की तू कुठे जात आहे, काय झालं? तर अश्विका बोलते की फ्रेंडकडे चालली का, थोडी शॉपिंग करायची होती तिला, सो म्हणून. तर यावर ते बोलतात की अगं मला मार्केटला सोडून दे मग तसंच पुढे.
चालली जा तू. तर अश्विका लगेच बोलते की मम्मा, मी दुसऱ्या वेळेने जाणार आहे, सो नॉट पॉसिबल. दादाला बोल तुला सोडायला. असं पण घरीच तर आहे ना तो, मग सोडून द्यायला सांग त्यालाच. तर अशोकाची मम्मा बोलतात की ठीक आहे जातो. आणि परत किती वेळा देणार आहे, तर अशोका सांगते की 1 तास तरी लागेलच. सो मग अश्विका निघते घरून. शुभ मस्त नेहमीच्या ठिकाणी येऊन वेट करत असतो, तर अश्विकाला येताना बघून लगेच कॉलवर बोलायची ऍक्टिंग करतो. देन अश्विका जवळ येते, तर त्यावेळेस शुभ हे बोलतो की अगं ती फाईल सेव्ह कर आणि प्लीज आठवणीने मला मेल कर, बिकॉज उद्यापर्यंत कंप्लीट व्हायला हवी. देन शुभ कॉल कट केल्यासारखा करतो आणि अश्विकाला बोलतो की आज तुला का इतकं लेट झालं का. हं? तर अश्विका बोलते की हे सर्व सांगते मी, पण तू कोणाशी बोलत होता आता कॉलवर? नुपूर होती का? ती अजून घरी गेली नाही का? तर शुभ बोलतो काम भरपूर होतं आज तिला, सो लेट झालं, बस निघाली असेल ती आता. आणि सांग तुला का लेट झालं. अश्विका बोलते तू थांब यार, आधी मला नीट विचारू दे. असंच ऑफिसच्या कामावरून किती वेळ बोलणं चालू असतं तुमचं? पुन्हा वेगळं काही बोलते का ती? ऑफिसमध्ये कोणीच कसं काही नाही बोलत तिला. आणि तू काय इतकं हसत सांगत आहे मला तिच्याबद्दल, हा? काय? शुभ बोलतो बेबी प्लीज शांत होतो, नको इतकी पॅनिक हो, कॉल वगैरे चालू नव्हता, मी असंच प्रांक करत होतो फक्त तुझी रिॲक्शन बघायला. आणि तेच बघितलं जे मला वाटलं होतं असं असं असणार आहे. हम्म. अश्विकाला खूप राग येतो आणि अवतीभोवती सगळीकडे लोक असतात म्हणून फक्त रागात बघत असते. आणि थोडं बाजूलाच पाणीपुरीचा स्टॉल असतो, तर रागात फेस बघून शुभ लगेच अश्विका जवळ येतो आणि बोलतो चल चल बेबी आपण पाणीपुरी खाऊ. तर अश्विका रागात असल्यामुळे शुभचा हात झटकते आणि सांगते की बोलू नको तू माझ्याशी, आणि मला नाही खायचं आहे काही, परत तब्येत खराब झाली तर मलाच ओरडशील. शुभ बोलतो सॉरी बेबी फॉर माय प्रांक, आणि मी पाणीपुरी खाऊ बोललो ते माझ्यासाठी, पण तुला सुकी पुरी खाऊ घालणार आहे आणि त्याने काही होत नाही. ओके सो चल खाऊन घे. अश्विका होते पुढे आणि मागे शुभ असतो, तर शुभ सांगतो त्याला की मॅम को सुकी पुरी दो अँड मुझे फुल स्पायसी पाणीपुरी. तर हे ऐकताच अश्विका बोलते की प्लीज मला पण पाणीपुरी, हे नको सुकी पुरी वगैरे प्लीज ना शुभ, ऐक ना. शुभ बोलतो भैया देखो ये मैम कैसे चिल्ला रहे, शांत रहने बोलो वरना आपके कस्टमर्स को भगा देंगे ये मैम. भैया बोलतात अरे भैया मैं क्या बोलूं, आप ही समझा दो मॅडम जी को. हे शुभला ऐकायला जात नाही बरोबर थोडं हळू बोलण्यामुळे. तर अश्विकाला विचारतो की काय बोलला ग तो. तर अश्विका हसत सांगते, मग शुभ पण जोरात हसतो आणि परत बोलतो की अरे भैया मेरा सुनकर समझ जाते तो यहाँ पानीपुरी खिलाने थोड़ी ना लेके आता. हाँ. तर तो भैया हसतो आणि बोलतो की बताओ भैया क्या चाहिए. तर शुभ परत तेच रिपीट करतो की मॅम को देना सूगी पुरी अँड मुझे देना फुल स्पायसी पाणीपुरी. तर शुभ थोडं पुढे येऊन अश्विकाच्या जस्ट बाजूला उभा होतो, तर सर्वात आधी तो देतो पाणीपुरी शुभच्या प्लेटमध्ये. तर अश्विका बघताच पटकन खाऊन घेते. तर शुभ आणि तो भैया बघतच राहून जातात. तर अश्विकाला तसंच त्यांचे एक्सप्रेशन बघून हसायला येतं. तर शुभ लगेच बोलतो की प्लीज हसू नको, नीट खा, स्पायसी आहे ते, खूप सो ठसका बसेल. तर अश्विका आरामात खाऊन घेते. सेकंड पाणीपुरी देतो तो भैया, तर शुभ खात होते आणि मग अश्विका बोलते की मस्त आहे ना शुभ टेस्ट. तर शुभ पण हो बोलतो आणि मग तसंच दोघेही पाणीपुरीच खातात. आणि मग तो भैया बोलतो की सुकी पुरी नाही चाहिए क्या अब. तर शुभ नाही बोलतो आणि मग पैसे देतो आणि अश्विका सोबत गाडीजवळ येतो. आणि असंच आपापल्या गाडीवर बसून दोघेही बोलत असतात, तर तिकडून सुभिक्षा येते आणि या दोघांनाही बघून आपल्या फ्रेंडला बोलते की अगं ती बघ माझी दी आहे तिकडे, चल चल तिकडे चल पटकन. अय्यो. तर सुभिक्षा येते आपल्या फ्रेंड सोबत आणि अश्विका जवळ गाडी थांबवते. तर शुभ अश्विका शॉक होऊन विचारतात की तू इथे कुठे, काय करता या एरियामध्ये हा. तर सुभिक्षा सांगते की माझी फ्रेंड आहे एक, त्यांनी इकडे राहायला आले तर तेच त्यांचं घर बघायला आली होती मी. आणि काय ही मीटिंग केव्हा जमली. तर शुभ बोलतो की अगं बघ ना मला जिमला नको जो बोलली आणि इथे बोलत ठेवली आहे. हां. सुभिक्षा बोलते मग बरोबर आहे ना, तिला बरं नाही तर तुम्ही तिला वेळ द्यायला हवा ना, असं कसं मलाच कंप्लेंट करता माझ्याच दीची. शुभ बोलतो अरे हो चुकलंच माझं, तुझ्याच दीची कंप्लेंट तुलाच करत आहे. बरं हे सोड, चल पाणीपुरी खायचं आहे का तुला. सुभिक्षा बोलते जिजू तुम्ही चक्क बाहेरचं खायला विचारताय मला, नेहमी बाहेरचं खायला नाही सांगत असता आणि आज तुम्हीच विचारत आहे. वाव, यापेक्षा भारी मुवमेंट काय असू शकतो. चला खाऊनच घेते मी आज, दी चल तू पण.
शुभ बोलतो, दिला बोलूच नको तुझ्या काही. त्या भैयाला विचार किती पाणीपुरी खाऊन झाली तिची तर. आणि प्लीज न्यू फ्रेंड ऑफ सुभिक्षा तूही खा आणि बिलकुल लाजायचं नाही बिकॉज हा चान्स परत कधीच भेटणार नाही. सुभिक्षाला स्वतःला फर्स्ट टाइम भेटलाय सो म्हणून सांगत आहे तुला. हा करेक्ट. सो मग शुभ येतो या दोघींना घेऊन पाणीपुरी स्टॉल कडे आणि सांगतो त्या भैयाला की इनको जैसी एंड जितनी पानीपुरी चाहिए उतनी दो. एंड प्लीज बीच में बिल्कुल भी ये मत बोलना कि इतना हुआ उतना हुआ एंड ऑल. मैं हूं यही, इनका होने के बाद मुझे आवाज दे देना. ओके. ओके. सो मग शुभ येतो अश्विकाकडे तर अश्विका बोलते की तू एवढं सांगून आला पण काही अर्थ नाही कारण सुभिक्षा 20 रुपीजच्या वर एकही खाणार नाही बघ तूच. असं तर ती भरपूर खाते पण तिला असं दुसऱ्या कोणाकडूनच खायला बिलकुल आवडत नाही. म्हणून ती फक्त मम्मा सोबत येईल तर खाते मनाप्रमाणे आणि माझ्यासोबत असेल तर खाते. बाकी कझिन्स जर असतील लाईक त्यांच्यापैकी जरी कोणी पेमेंट करणारे असेल ना तर तिथेही असंच आहे तिचं वागणं. लाईक टू गुड. शुभ बोलतो सो क्यूट ना पण तिला सांग यानंतर अशी सिच्युएशन आली तर शुभला पण घरचा व्यक्ती समजूनच खात पिझ्झा. अश्विका बोलते नाही शुभ, ती नाही ऐकणार, तिची इच्छाच होत नाही. आता माहिती नाही यामागे काय कारण आहे तर. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 82 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर शुभ काय बोलतो आणि अश्विका बोललेलं खरं होईल का आणि जर खरं झालं तर शुभ काय बोलेल सुभिक्षाला आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळेल पुढे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हां.